77 किलोमीटरचे रस्ते आमच्या कराडमध्ये 87 किलोमीटरचं बंदिस्त गटार आहे. आमच्या कराडमध्ये 170 किलोमीटरचं उघडं गटार आहे. कराडची लोकसंख्या साधारण 70,000च्या घरामध्ये. या कराडमध्ये आपण 2016 साली आला होता. आपण ज्या वेळेला आला होता आपल्या विनंतीला मान देऊन भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा कराडकरांनी आपल्या विनंतीवर निवडून दिल्या होत्या. हे देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो. साहेब, या 1 वर्षामध्ये आपण मला आशीर्वाद दिला. भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली. मी विधानसभेमध्ये निवडून आलो आणि 1 वर्षामध्ये कराडसाठी मलकापूरसाठी आम्ही काय काय केलं हे फक्त आपल्याला मी सांगू इच्छितो. निवडून आलेल्या विधानसभेमध्ये बरोबर आपण ज्या वेळेला असणार त्यावेळेची वेळ बघून मला बोलण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये मी मांडलं की मला कराडमध्ये काय काय करून पाहिजे. आपण देखील त्या पहिलंच माझं भाषण होतं. आपण देखील सभागृह होता त्यावेळेला अनेक गोष्टींचा उल्लेख देखील मी त्या भाषणाच्या निमित्तानं केला होता. साहेब, आपल्या कराडमध्ये अनेक दिवसापासून नव्यानं स्टेडियम व्हावं अशी लोकांची मागणी होती. आपण मागच्या कालावधीमध्ये आला आम्ही आपल्या समोर मागणी केली की कराडला नव्यानं स्टेडियम देण्याच्या बाबतीमधलं काम साहेब आपण करा. आपण कराडकरांना आमचा आशीर्वाद दिला आणि आपण 96,50,00,000 रुपयाचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या शहराला देण्याचं काम केलं आणि आता काम प्रगतीपथावर आहे. जोमानं काम चाललेलं आहे. साहेब, पुढच्या 1.5 वर्षामध्ये मी या सगळ्यांच्या साक्षीनं सांगतो की कराडच्या नवीन स्टेडियमच्या उद्घाटनासाठी आम्ही आपली वेळ घेणार आहोत आणि तुम्हाला या स्टेडियमच्या उद्घाटनासाठी बोलवणार आहोत. मुंबईला, पुण्याला, दिल्लीला जिथं जिथं स्टेडियम आहे त्या स्टेडियम सारखं स्टेडियम आमच्या कराडमध्ये होतंय. इंटरनॅशनल लेवलचा रनिंग ट्रॅक होतोय. आपला तिथं क्रिकेट टर्फ जो होतोय त्याला चांगल्या पद्धतीनं ड्रेनेजची सोय देखील आपण बाहेरच्या चांगल्या स्टेडियम प्रमाणे केलेली आहे. व्हॉलीबॉल कोर्ट होतोय, बास्केटबॉल कोर्ट होतोय, टेबल टेनिस कोर्ट होतोय, बॅडमिंटनचा कोर्ट होतोय, स्विमिंग पूलची सोय होते, जिम्नॅशियमची सोय होते, खेळाडूंच्या राहण्यासाठीची सोय होते, कोचच्या राहण्यासाठीची सोय होते. इतकं सुसज्ज असं आपण स्टेडियम करतोय आणि हे करत असताना साहेब आम्ही आपल्या जवळ मागणी केली की साहेब इतकं भलं मोठं स्टेडियम आपण करतोय, जर का IPL ची मॅच घेण्याची वेळ आली तर आपलं एअरपोर्ट देखील तितकंच चांगलं असलं पाहिजे. साहेब, आपल्या प्रयत्नांनी 220 कोटी रुपयाचा निधी हा कराडच्या एअरपोर्टसाठी देण्याचं काम हे आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून झाले. साहेब, मी ज्या वेळेला विधानसभेचा सदस्य झालो सगळ्या विभागांची बैठक घेतली. विभागांची बैठक घेतल्यानंतर मी त्यांना विचारलं की सांगा मला की कराडमध्ये आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे देखील लोक आले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या लोकांनी सांगितलं की हा ब्रिटिश कालीन पूल आहे. जुना कोयना पूल, याला ब्रिटिश कालीन पूल म्हणून आपण ओळखतो. एकदा दोनदा त्यांनी सांगितल्यानंतर मी माझ्या मनामध्ये विचार केला हे काय आपल्या कर्तृत्वाचं लक्षण आहे का? 78 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून आणि 78 वर्षांनी आपण म्हणतोय की हा ब्रिटिश कालीन पूल आहे आणि इथं अवघड वाहतूक होऊ शकत नाही. साहेब, आपल्या सहकार्याने आदरणीय नितीन गडकरी साहेबांच्या तिथं पाठपुरावा करून 50 कोटी रुपयाचा निधी CRIF मधून मंजूर करून ते काम देखील आता प्रगतीपथावर आहे. 4 लेनिंगचा पूल आता तिथं आपण नव्यानं उभा करतोय. साहेब, कराड मधून इतर उपनगरांना जाणाऱ्या रस्त्याच्या विषयी मी मागणी केली. आपलं पत्र घेतलं आणि परत CRIF मधून 55 कोटी रुपयाचा निधी कराड पासून कोरेगाव, कोडोली पर्यंत, कारव्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर टाकला आणि हा रस्ता असा होतोय ज्याला सायकलिंग ट्रॅक आहे, ज्याला वॉकिंग ट्रॅक आहे, ज्याला LED लाइटिंग होणार आहे आणि अत्यंत सुसज्ज असा रस्ता हा देखील आपण आपल्या आशीर्वादामुळे हा रस्ता देखील तिथं होऊ शकतोय. मला कराडकरांनी मागणी केली 32 लहान लहान कामांची, प्रत्येक विभागामधल्या कामांची. त्या सगळ्या 32 लहान लहान कामांना 5,90,00,000 रुपयाचा निधी आपण देण्याच्या बाबतीमधलं काम DPDC असेल, स्थानिक विकास निधी असेल याच्या माध्यमातून विचारपूर्वक करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न केला. साहेब, माझ्या लक्षात आलं की नगर विकास खात्याच्या माध्यमातून काही पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन आमदारांना पैसे सरकार देण्याच्या आधी आपला माझ्यावर आशीर्वाद असल्यामुळे मला 10 कोटी रुपयाचा निधी हा तुमच्या आशीर्वादामुळे मिळाला आणि या 10 कोटी रुपयाच्या निधीमधून
आपण अनेक उद्यानांना पैसे दिले. कुंभार समाजाने मागणी केली, त्यांना 50 लाख रुपयाचा निधी दिला. ब्राह्मण समाजाने मागणी केली, त्यांना 30 लाख रुपयाचा निधी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक सभागृहासाठी मागणी करण्यात आली, 1 कोटी रुपयाचा निधी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिला. मंगळवार पेठेमध्ये देखील उद्यानासाठी 1 कोटी रुपयाचा निधी आमच्या देवाभाऊच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही दिला. हे आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. आपले आजचे जे नव्यानं निवडून जाणारे सगळे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, यांना माझं सांगणं आहे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये जाणार होता त्या इमारतीची पाहणी अण्णा मी आधीच केली होती आणि पाहणी केल्यानंतर मला लक्षात आलं की तुम्ही जेवढं कष्ट करून तिथं निवडून जाणार आहे त्या पद्धतीची ती इमारत नाही आणि त्या इमारतीसाठी 3.5 कोटी रुपयाचा निधी हा नगर विकास विभागाच्या विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून अण्णा आपण आधीच मंजूर करून दिलेला आहे. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं तेवढं काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपण केला आणि 1 वर्षामध्ये कराडसाठी 259 कोटी रुपयाचा निधी आज महायुती आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही दिला. मलकापूरकरांनी मला मागणी केली, मलकापूरकरांनी मला सांगितलं अंतर्गत रस्ते होणं गरजेचं आहे. अंतर्गत रस्त्यांसाठी पीडब्ल्यूडी खात्याचे मंत्री शिवेंद्र बाबांकडनं 20 कोटी रुपयाचा निधी दिला. छोट्या छोट्या कामांसाठी आपण पैसे मागितले, नगर विकास विभागाच्या माध्यमातून आपण निधी तिथं उपलब्ध करून दिला आणि मलकापूरमध्ये तर साहेब आपण मास्टर स्ट्रोक केला की मलकापूरमध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढण्यासाठी 4 प्रभागामध्ये माणसंच नव्हती अशा पद्धतीची परिस्थिती भारतीय जनता पार्टीने मलकापूरमध्ये निर्माण केली. मलकापूरच्या 22 जागांपैकी 6 जागा बिनविरोध करण्यामध्ये आपण यशस्वी झालो. 1 जागेच्या बाबतीमध्ये आता कोर्ट केसमुळे परत त्याची प्रक्रिया होणार आहे. राहिलेल्या 17 जागांच्या निवडणुकीमध्ये साहेबने आपल्याला आश्वासन देतो की आम्ही 22-0 आणि नगराध्यक्ष पदाची सीट 75% मतं घेऊन तिथं निवडून आणणार आणि 23-0 करून आपल्यापर्यंत ते सगळे लोक घेऊन येणार. जे जे लोक विधानसभेला माझ्या बरोबर नव्हते त्या लोकांना आम्ही बरोबर घेतलं. त्या सगळ्या लोकांना सांगितलं की अतुल भोसले व्यक्ती म्हणून काही नाहीये, भारतीय जनता पार्टी आहे, कमळ आहे, माझं काही नाहीये, सगळं आहे ते पक्षाचं आहे आणि मला विरोध केला तरी चालेल पण पक्षामध्ये सामील व्हा, देवाभाऊच्या नेतृत्वाखाली सामील व्हा. त्यांना आपल्या बरोबर साहेब घेतलं, विरोध सगळा मोडीत काढ. साहेब आज आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय. अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये क्वचित ठिकाणी असेल जी परिस्थिती आमच्या कराड मलकापूरमध्ये 2 आपले महायुतीचे मंत्री, 1 माजी मंत्री, 1 माजी मुख्यमंत्री, जेवढे पुढारी आहेत तेवढे पुढारी कागदावर लिहिले तर सगळेच्या सगळे पुढारी हे आज आमच्या विरोधात ठरले. पण साहेब पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत नाहीये, आघाडी करून ते निवडणूक लढवतात आहे आणि म्हणतात आहे की आम्ही समविचारी पक्ष आहे. कसाचा समविचार आहे? महाविकास आघाडीचे घटक पक्ष, महायुतीतले घटक पक्ष, कसा काय तुमचा समविचार होऊ शकतोय? आम्ही ही निवडणूक लढताना खणखणीत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढतोय. सगळे नवीन नावाच्या लोकांनी दिलेले आहेत, आमच्या नवीन तरुण पोरांना संधी दिलेली आहे. कराडमध्ये नवीन वातावरण आणायचंय, मलकापूरमध्ये नवीन वातावरण आणायचंय. जे जुने विचार आहेत ते बाजूला करायचे, नव्या विचारांना आपल्याला सगळ्या कराडची मलकापूरची वाटचाल करायची. आज मलकापूरकरांनी साहेब आमच्याकडे मागणी केली, मलकापूरकरांनी मागणी केली की त्यांची जी पाणी पुरवठा योजना आहे, जी चांगली पाणी पुरवठा योजना आहे त्याचा विस्तारीकरण करायचंय. निश्चित स्वरूपी त्या विस्तारीकरणासाठी देवाभाऊंचा आशीर्वाद हा तुमच्या बरोबर राहील. त्यानंतर त्यांनी मागणी केली की त्यांची बंदिस्त ड्रेनेजची योजना आहे त्याला अतिरिक्त पैसा उपलब्ध व्हावा. निश्चित त्याच्यासाठी पैसा उपलब्ध होईल. मलकापूर शहराला आदर्श शहर करण्यासाठी जे काही लागेल ते आमचे आदरणीय देवाभाऊ इथं मंजूर करून देतील एवढं आश्वासन तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देऊ इच्छितो. आमच्या कराडकरांचं स्वप्न आहे साहेब, ज्या पद्धतीनं गंगा आरती होते त्या पद्धतीने माझी कृष्णामाईची आरती झाली पाहिजे असं आमचं स्वप्न आहे. आणि त्यामुळे कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी हे शहर पुढे चाललेलं आहे आणि स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळाचं रिडेव्हलपमेंट, एलिव्हेटेड नेकलेस रोड, कराड शहराला पुरापासून वाचवण्यासाठी पूर संरक्षण भिंत असा भला मोठा प्लॅन साहेबनी आपल्या जवळ दिलेला आहे. आणि मला एक माहित आहे की जसं साबरमतीला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट झालंय तशा पद्धतीचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपण कराडला करून द्याल आणि एका दिवशी कराडमध्ये ही कृष्णा नदीची आरती आपण घेऊ शकू अशा पद्धतीचं दिव्य स्वप्न साहेब आम्ही पाहिले. चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट करण्याचा प्लॅन आम्ही आपल्या जवळ साहेब सादर
मला माहित आहे की सहजासहजी हे सगळं होणार नाही. हे सगळं होण्यासाठी आदरणीय देवा भाऊंचा त्याच्यावर आशीर्वाद असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला सांगताना मला आनंद होतो, आपण थांबलेलो नाही. आपण एका वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाने याचं एस्टिमेट करून याचा संपूर्ण प्रस्ताव परत एकदा मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत नेलेला आहे. आणि मी आज आपल्याला खात्रीनं सांगतो की आपण भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक पूर्ण बहुमत द्या. आदरणीय साहेब कराडचं नंदनवन करण्याच्या बाबतीमधलं हे महत्वपूर्ण पाऊल घेतील आणि खऱ्या अर्थानं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट झालेलं तुम्हाला कराडमध्ये दिसेल.